कधी विचार केलाय का आपण इंटरनेटवर कोणाला पाहतो, कोणाला ऐकतो, कोणाला फॉलो करतो, ज्यांना आपण इन्फ्लुएन्सर म्हणतो ते खरंच आपल्या विचारांना चांगल्या दिशेने घेऊन जात आहेत का? की ते फक्त आपलं अटेन्शन आणि विचारशक्ती विकत घेत आहेत? सोशल मीडियावर अनेक जण स्वतःला इन्फ्लुएन्सर म्हणून घेतात, पण खरं तर हे व्ह्यूज, फॉलोवर्स आणि फेमसाठी कुठल्याही थराला जाणारे, समाजाला पोखरणारे आणि बुद्धिबधीर करणारे कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत. आणि आपण त्यांच्या व्हिडिओज पाहतो, त्यांच्या रील्स शेअर करतो, पण ही फक्त सोशल मीडियावरची गंमत नाही, तर आपल्या विचारांवर आणि भवितव्यावर परिणाम करणारा धोका आहे. या प्रकारचं कॉन्टेंट आपल्याला विचार करणं बंद करायला लावतात आणि हळूहळू चुकीची मानसिकता आणि दृष्टिकोन रुजवतात. आणि आपण या कॉन्टेंटवर हसतो आणि म्हणतो, अरे फक्त जोक आहे. हे क्रिएटर्स आहेत, पण यांचं कॉन्टेंट आपल्याला घडवत आहे की बिघडवत आहे हे पुन्हा एकदा स्वतःला विचारा. सोशल मीडियाचा खरा उद्देश माहिती देणे आणि लोकांना विचार करायला प्रवृत्त करणे होता, पण आज मात्र सोशल मीडिया हे फक्त अटेन्शन इकॉनॉमीचं साधन बनलं आहे, जिथे सत्य नाही तर व्ह्यूज आणि फॉलोवर्सचं गणित आहे. स्त्री आणि पुरुष दोघेही क्लिकबेट कल्चरमध्ये गुंतले आहेत. फिमेल क्रिएटर्स फक्त व्ह्यूअरशिपसाठी शरीर आणि वल्गॅरिटी दाखवत आहेत. मेल क्रिएटर्स आक्रमकता आणि महिलांचा अपमान या गोष्टी कूल आहेत असं दाखवत आहेत. इंस्टाग्राम, यूट्यूब आणि इतर प्लॅटफॉर्म्स टॉक्सिक कॉन्टेंट अजून ॲम्प्लिफाय करतात, कारण जितका जास्त वादग्रस्त कॉन्टेंट तितका जास्त ट्रॅफिक, आणि जितका जास्त ट्रॅफिक तितकाच जास्त फायदा. सातत्याने शॉर्ट कॉन्टेंट दाखवला जातो, जेणेकरून लोक फक्त स्क्रोल करत राहतील आणि त्यांना विचार करायचा वेळही मिळणार नाही. सोशल मीडियाने जणू आपल्या विचारशक्तीवरच नियंत्रण मिळवलं आहे. ब्रेन रॉट हा सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे मेंदूच्या होणाऱ्या डोपामिन ओव्हरलोड आणि ओव्हर स्टिम्युलेशनला दर्शवतो. सातत्याने जलद गती, उत्तेजक आणि व्यसनाधीन करणारा कॉन्टेंट बघितल्यामुळे मेंदूला इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन मिळतं, ज्यामुळे त्याची नैसर्गिक विचारशक्ती आणि एकाग्रता कमी होते. परिणामी मेंदू सुस्त होऊन खोलवर विचार करण्याची क्षमता ढासळते. लोकांनी आता विचार करणं थांबवलं आहे आणि फक्त कॉन्टेंट कन्झ्युमिंग मशीन बनले आहेत. त्यामुळे हे क्रिएटर्स टॉक्सिसिटीचं भांडवल घेऊन बसले आहेत. विनोदाच्या नावाखाली असंवेदनशीलता वाढवून समाजातल्या गंभीर समस्यांना मीम्ससारखं दाखवलं जात आहे. त्यामुळे लोकांना ऑनलाईन ड्रामा आणि रियालिटी यातील फरक समजेनासा झाला आहे. माझा फेवरेट क्रिएटर म्हणतोय म्हणजे खरंच असेल, या भ्रमात लोक अडकले आहेत. काही क्रिएटर्स लक्झरी कार्स, महागड्या ट्रिप दाखवून त्यांची लाईफस्टाईल लोकांसमोर ठेवतात. ह्यामुळे बघणाऱ्यांमध्ये अवास्तव अपेक्षा निर्माण होतात आणि स्वतःच्या आयुष्याला कमी लेखण्याची प्रवृत्ती वाढते. काही क्रिएटर्स रेसिझम, मिसॉजिनी, मारामारी असे अनेक वाईट कृत्य करून फेमस झाले आहेत, आणि यांचे अंधभक्त एका वेगळ्याच भ्रमात राहून या सगळ्याला पाठिंबा देत असतात. अरे एल्विश भाई के आगे कोई बोल सकता है क्या? अनएम्प्लॉयमेंटचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे सोशल मीडिया, जिथे काही क्रिएटर्स क्रिंज आणि सेन्सलेस कॉन्टेंटमुळे फेमस झाले आहेत. त्यामुळे तरुण वर्गाला वाटतं की शिक्षण आणि इतर स्किल्सला काहीही अर्थ नाही. सोशल मीडियावर काही करून फेमस होणं सोपं आहे. जॉब्सच नाही आहेत, आम्ही काय करू? पैसे तर रील्स करूनही मिळवता येतात. ही उत्तरे तरुण वर्गाकडून नेहमीच ऐकायला मिळतात. आजचा तरुण वर्ग जास्त मेहनतीचं काम करायला तयारच नाही. त्यांना ऑनलाईन कॉन्ट्रोवर्सीज बघायच्या आहेत. आमचा फेवरेट क्रिएटर काय खातोय, काय पितोय, कुठे फिरतोय,
कोणतीही स्किल शिकायला सुरुवात न करताच अरे खूप वेळ लागेल रे हे सगळं शिकायला, ही मानसिकता तयार झाली आहे. सोशल मीडियाच्या इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनमुळे काही विशिष्ट कालावधी लागणाऱ्या स्किल्स तरुण वर्ग शिकण्यास तयारच नाही. ॲनिमेशन, 3D मॉडेलिंग, ग्राफिक डिझाईन असे अनेक कोर्सेस यूट्यूबवर विनामूल्य उपलब्ध आहेत. या स्किल्स शिकून तुम्ही साईड हसल करू शकता.